नवनीत राणा भाजपात जाणार, भाजपा राणांना तिकीट देणार। अमरावतीत यंदा कमळच फुलणार। लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत। भाजपाने लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात देखील केली आहे। आता याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात। परंतु भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही लोकसभेची निवडणूक राणांसाठी वाटते तेवढी सोपी असणार नाही। याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमरावतीचे माजी खासदार तसेच 2014ला लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा पराभव करणारे शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ। आनंदराव अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत। त्यांनी 2014 मध्ये नवनीत राणा यांचा पराभव केला होता। शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर आनंदराव अडसूळ एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले। आनंदराव अडसूळ यांनी अमरावती लोकसभेच्या जागेवर आता दावा केलाय। फक्त अमरावतीच्या जागेवर दावा करण्यापुरतेच ते थांबले नाहीत, तर नवनीत राणांना तिकीट मिळाल्यास ते राणांचा प्रचार देखील करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। राज्यात आम्ही 8 वेळा युतीमध्ये लढलोय आणि 8ही वेळा अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेला सुटली आहे। त्यामुळे नवनीत राणांसाठी जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही। प्रहार पक्षाचे बच्चू कडू तर राणांच्या विरोधात आहेच, परंतु भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील नवनीत राणा यांची उमेदवारी मान्य नाही असा दावा देखील आनंद अडसूळ यांनी केलाय। नवनीत राणासाठी महायुतीतील घटक पक्षांचा विरोध नवीन नाही। अमरावती लोकसभेचा विचार केला तर येथे एकूण 6 विधानसभेच्या जागा आहेत। 6 पैकी 3 काँग्रेस, 1 अपक्ष तर 2 प्रहार पक्षाकडे। प्रहार पक्षाचे बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। आमदार बच्चू कडू यांनी तर राणा दाम्पत्य आणि भाजप आपल्याला पाडण्यासाठी डाव रचत असल्याचा आरोप केला होता। एवढंच नाही तर अमरावतीमध्ये भाजपचा एकही आमदार नसल्याने भाजपपेक्षा प्रहारचा अमरावतीच्या जागेवर मोठा दावा असल्याचे ते सांगतात। अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यास बच्चू कडू येथे आपला स्वतंत्र उमेदवार देतील याची शक्यता नाकारता येत नाही। 2019 मध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आल्या होत्या, परंतु निवडून आल्यानंतर नवनीत राणा हिंदुत्वाकडे वळल्या। संसदेमध्ये जय श्रीरामच्या घोषणा देणे असो किंवा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणं, त्यांनी हिंदुत्वाच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली आहे। अनुसूचित जातीसाठी आरक्षित अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन हिंदुत्वाची भूमिका घेणे त्यांना किती फायद्याची ठरेल हे निवडणुका झाल्यानंतरच कळेल। एकूणच राणांसाठी येणारी लोकसभा निवडणूक ही मोठं आव्हान ठरणार आहे, परंतु महाविकास आघाडीला देखील येथे संघर्ष करावा लागणार आहे, कारण महाविकास आघाडीकडे नवनीत राणा यांना टक्कर देईल असा तगडा उमेदवार नाहीये। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकेल की हिंदुत्वाचा मुद्दा समोर ठेवून नवनीत राणा जिंकतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।